पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा। पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये का नाही, कोर्टाचा सवाल। मुंढवा जमीन प्रकरणात कुणालाही वाचवायचं नाही। जमीन प्रकरणातील आतापर्यंतची सर्व माहिती कोर्टात देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। विधिमंडळ परिसरातील राडा प्रकरण ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना भोवण्याची शक्यता। विधिमंडळ समितीकडून दोघांना तुरुंगवास देण्याची शिफारस असल्याची सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। संसदेमध्ये वंदे मातरम गीताच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींकडून देशाला अर्धसत्य सांगण्याचा प्रयत्न। मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप, मोदींनी देशाची माफी मागावी अशीही केली मागणी। महेंद्र दळवींनंतर शेकापचा भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब। शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून गोगावलेंचा नोटांच्या बंडलांसोबतचा कथित व्हिडिओ समोर। आमदारांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी। माझ्यावर खोटे आरोप होत आहेत म्हणत गोगावलेंनी सगळे आरोप फेटाळले। कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार। चित्रलेखा पाटलांच्या आरोपांवर गोगावलेंचं प्रत्युत्तर। बिबट्याची वेशभूषा करत आमदार शरद सोनवणे विधान भवन परिसरात। बिबट्याच्या प्रश्नावर लक्ष देण्याच्या मागणीसाठी केलं अनोखं आंदोलन। रेस्क्यू सेंटर्स उभारण्याचीही केली मागणी। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकांबाबत संभ्रम। निवडणूक आयुक्तांना पदावरनं हटवा, नाना पटोलेंची मागणी। तर पदावरनं काढण्याचा अधिकार सभागृहाला नाही, विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य। विधिमंडळातल्या आसन व्यवस्थेवरनं महाविकास आघाडीमध्ये खटके। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये आसन व्यवस्थेवरनं सुंदोपसुंदी। ज्येष्ठतेनुसार पुढील जागा देण्याची काँग्रेसची मागणी। ई व्हेकल करता येत्या 8 दिवसात पूर्णतः टोलमाफी करावी। प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश। नाशकातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये जन्मदात्या आईनंच केला मुलांचा सौदा। पैशांसाठी आईनं पोटची 6 मुलं विकल्याचा आरोप। जिल्हा प्रशासनाकडून एसआयटी स्थापन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।